पाशाऊन आता गोलंदाजी ट्रॅक वरती. ऋतिक आलाय भिगीट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पुनश्च हा चेंडू देखील आलाय डॉट. आता चांगली कंबर कसली गोलंदाजांना देखील मोठे फटके मारावे लागतील. जी सुरुवात करणं गरजेचं होतं अपेक्षित होती कोंढेरी संघाच्या वतीनं. सचिन केणे पहिल्या चेंडूवरती बाद, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर साहिल टेकडीकर बाद, त्याच्यानंतर अंतिम चेंडूवरती ऋतिक केणे बाद आणि तिन्ही बॅटर्स तंबूच्या आशाला गेलेत. आता मात्र इथून कमबॅक करतील का हे दोन्ही बॅटर्स कपिल केणे आणि त्याच्या सोबतीनं रामचंद्रला आपण पाहतोय. फटका हा देखील चांगला आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक ताकद लावली नव्हती, फक्त फ्लिक केला होता आणि आणखी एक विकेट. फलंदाज रामचंद्र बाद. शिल्लक इथून आनंद आणि कपिलला षटकार चौकार मारावे लागतील, मोठी फटकेबाजी करावी लागेल. ओ विकेट केलाय, उंची जास्त आणि लांबी गाठेल का? ओ क्या बात आहे, कमालीचं जजमेंट, चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज आनंद केणे देखील शून्यावरती बाद. राजाचं कौतुक, राजानं पकडलाय झेल, फलंदाज फेल. शिंद्र मगर आता मध्ये दाखल झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर फक्त 2 धावा आहेत आणि विकेट गेलेत 5. फुटबॉलचा स्कोर आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती. ओ तेज सरार आणि यस फिंगर अप. आणखी एक विकेट, आणखी एक फलंदाज बाद. तू चल मे आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये टीम कोंढेरीची. फलंदाज बाद. नवीन बॅटर आदिनाथ केणे आता मधाच्या आतमध्ये आलाय आणि या षटकातील आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे तब्बल 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विकेट हॅट्रिक देखील संपादित केले गोलंदाज ऋतिकनं. कमालीची गोलंदाजी आपण पाहिली आणि आता मात्र 45 बनवायच्या होत्या. ओ तेज सरार गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहिला. ऋतिकला आता टॉप गिअर मध्ये त्यांनी गोलंदाजी टाकली. मागील मॅच मध्ये थोडासा महागडा जरूर राहिला होता, परंतु या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी त्याची राहिली. 1 साइडेड मॅच जिंकली होती मागील मॅच कोंढेरी संघाने, परंतु या मॅच मध्ये थोडंसं बॅकफुटला त्यांना जावं लागलं कारण की गोलंदाजांवरती हवी राहिली. आणि आता मात्र इथे मेडन षटक या स्पर्धेतील पहिलं विकेट मेडन षटक हाताळणारा गोलंदाज ठरलाय ऋतिक. 3 विकेट्स आणि एकही धाव खर्च नाहीये, कौतुक त्याचं देखील. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये बनवायच्या धावा 43.